हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रल वेअर द लिमिट्स आर नॉट गिवन. ओके, तर डबल इंटिग्रल दिलेलं आहे ओव्हर द एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिलेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की या इंटिग्रेशनला इव्हॅल्युएट करा. ओके, तर इव्हॅल्युएट करण्यासाठी आधी लिमिट्स पाहिजेत आपल्याकडं. तर लिमिट्स नाही आहेत, ते रिजनवरून आपल्याला आयडेंटिफाय करायचे. म्हणजे आधी तुम्हाला तो दिलेला रिजन जो आहे, तो एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे तो तुम्हाला शेड करावा लागेल. बरोबर. सो ड्रॉ द vertices given. Okay, so what are the vertices? All the vertices are from first quadrant. 0 1 0 1 is on y-axis. Let the 0 1 be here. 1 1, let 1 1 be here, and 1 2, let 1 2 be here. Okay, so this is 1 on x-axis, this is 1 on y-axis, this is 2. So this point is 1 1 and this point is 1 2. ओके, तर आता दिलेला जो ट्रायंगल आहे तो काय आहे, 0 1 हा त्याचा एक वर्टेक्स आहे, म्हणजे हा एक वर्टेक्स आहे. 1 1 एक वर्टेक्स आहे, म्हणजे हा एक आहे, आणि 1 2 हा एक वर्टेक्स. बरोबर, हे 3 पॉईंट्स जे आहेत, हे 3 पॉईंट्स म्हणजे 3 वर्टायसेस आहेत ट्रायंगलचे. ठीक आहे, सो हा तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. ठीक आहे, सो लेट मी शेड इट. ओके, तर हा जो येलो शेडेड रिजन आहे हा म्हणजे तुमचा ट्रायंगल आहे. ठीक आहे, तर आता या ट्रायंगलवरती तुम्हाला दिलेलं इंटिग्रल इव्हॅल्युएट करायचं. इथं इंटिग्रल जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर x² + y² आहे, म्हणजे दोन्ही टर्म्स ज्या आहेत. ओके, एक्समध्ये पण x² वाली टर्म आहे आणि वायमध्ये y² वाली टर्म आहे. सिमिलर टर्म्स आहेत इन x अँड y. ओके, सेपरेट टर्म्स आहेत. सो इथं तुम्ही व्हर्टिकल स्ट्रिप जरी घेतली किंवा हॉरिझॉन्टल जरी घेतली तरी दोन्ही स्ट्रिप्सच्या केसमध्ये तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बरोबर. सो या केसमध्ये मी काय करेन, तर जी व्हर्टिकल स्ट्रिप आहे ती मी कन्सिडर करेन. ओके, सो व्हर्टिकल स्ट्रिप जर घेतली तर व्हर्टिकल स्ट्रिप कशी दिसणार आहे, इट विल लुक लाईक दिस. ओके, व्हर्टिकल स्ट्रिप घेते म्हणजे मला वायचे लिमिट्स आधी मिळतील इन टर्म्स ऑफ एक्स. सो वेअर द लोअर एंड ऑफ दॅट व्हर्टिकल strip lies, lower end lies on this line. Okay, what is the equation of this line? Y is equal to 1 is the equation of this line. Okay, horizontal आहे, parallel to x axis आहे. x axis चं इक्वेशन काय असतं, y is equal to 0. सो x axis पासून किती डिस्टन्सवरती आहे ती, 1 युनिट डिस्टन्सवरती आहे, म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन काय झालं, y is equal to 1. Now, so the lower limit for y is 1 लेस इक्वल y लेस इक्वल. व्हॉट इज द अप्पर लिमिट? अप्पर एंड जो आहे त्या स्ट्रिपचा तो अप्पर एंड कुठं लाय होतोय, या लाईनवरती. बरोबर, या लाईनवरती. तर या लाईनचं इक्वेशन कसं मिळवता येईल, या लाईनवरचे 2 पॉईंट्स तुमच्याकडे आहेत. बरोबर, पहिला पॉईंट काय आहे तुमच्याकडं या लाईनवरचा, तो म्हणजे 0,1 आणि दुसरा पॉईंट काय आहे 1,2. सो या 2 पॉईंट्समधून आपण, या 2 पॉईंट्सवरून आपण त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो. कसं काढता येईल? ओके, सो लाईन जॉईनिंग 1 2 and 0 1 has equation x minus 0 divided by 1 minus 0. ओके, 2 पॉईंट्स असतील लाईनवरचे, तर आपण कसं इक्वेशन असतं लाईनचं बघा. स्टँडर्ड इक्वेशन सांगते तुम्हाला, जिथं x1 y1 आणि x2 y2 हे 2 पॉईंट्स त्या लाईनवरती लाय होत असतील तर त्या लाईनचं इक्वेशन कसं मिळतं आपल्याला, तर x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1. तर तेच करते मी. बरोबर, आधी एक्समधून कुठला तरी एक पॉईंट फिक्स करायचा, x1 y1, एक्समधून x1 सबट्रॅक्ट करायचा, राईट साईडला वायमधून y1 सबट्रॅक्ट करायचा, आणि डिवायडेड बाय x2मधून सेम x1 सबट्रॅक्ट करायचं आणि y2मधून y1 सबट्रॅक्ट करायचं. या केसमध्ये तुमचा पॉईंट काय आहे, 0 1 हा तुम्ही सपोज x1 y1 पॉईंट घेतला आणि 1 2 हा तुम्ही x2 y2 घेतला, तर काय येईल लाईनचं इक्वेशन, x मायनस 0 डिवायडेड बाय x2 is 1, 1 minus x1 is 0 is equal to y minus y1 is, y1 म्हणजे पहिल्या
पॉईंटमधला वाय कोऑर्डिनेट तो 1 आहे, सो वाय मायनस 1 डिवायडेड बाय दुसऱ्या पॉईंटमध्ये y2 कोऑर्डिनेट काय आहे, वाय कोऑर्डिनेट 2, सो 2 मायनस 1. सो फायनली इट इज x इज इक्वल टू y minus 1 divided by 1, that is y minus 1. Okay, so what is the equation? Equation of line is y is equal to x plus 1, minus 1 ला इकडे शिफ्ट केला, बरोबर. तर आता हे इक्वेशन जे आहे हे आपल्याला यूज करायचं. सो या लाईनचं इक्वेशन काय झालं, y इज इक्वल टू एक्स प्लस 1. ठीक आहे, तर तेच आपण यूज करणार आहे. ओके, सो द इक्वेशन ऑफ लाईन जॉईनिंग 1, 2 and 0, 1 इज y इज इक्वल टू एक्स प्लस 1. ओके, ते इथं आपण बघितलेलं आहे की कसं ते मिळतं आहे. ओके, सो वायची अप्पर व्हॅल्यू काय झाली, एक्स प्लस 1 अप्पर लिमिटची व्हॅल्यू. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्सचे लिमिट्स फाइंड आउट करायचे आहेत. एक्ससाठी काय करायचं, आता हॉरिझॉन्टली लेफ्ट टू राईट चेक करायचं की लेफ्टला मिनिमम व्हॅल्यू काय आहे एक्सची आणि राईटला मॅक्सिमम व्हॅल्यू. तर लेफ्टला जर तुम्ही बघितलं तर तो वाय ॲक्सिसला क्रॉस करतोय का, नाही क्रॉस करत, म्हणजे वाय ॲक्सिसवरतीच त्या रिजनचा शेवटचा एंड पॉईंट आहे, बरोबर, लेफ्ट साईडला. सो काय असले पाहिजे तुमच्या एक्सची व्हॅल्यू लिस्ट 0, कारण वाय ॲक्सिसवरती तुमचा एक्स काय आहे, 0. राईट साईडला जर तुम्ही जाल तर राईट साईडला कुठंपर्यंत मॅक्सिमम जाऊ शकता तुम्ही, इथंपर्यंत. इथून पुढे जाऊ शकताय का, इथून पुढे तुमचा रिजन एक्झिस्ट होतो का, नाही होत. म्हणजे इथं तुमच्या एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1. सो व्हॉट इज द अप्पर लिमिट फॉर एक्स, इट इज 1. ओके, सो आय इज इक्वल टू इंटिग्रल विथ लिमिट्स लिहा. आता वायचे लिमिट्स आधी आतमध्ये येतील 1 to x प्लस 1, एक्सचे लिमिट्स बाहेर येतील 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू वाय आधी इंटिग्रेट करायचं, कारण आपण व्हर्टिकल स्टेप घेतली, बरोबर, आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स. जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करता त्यावेळी एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं, बरोबर. सो 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय. सो एक्स स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर इज फंक्शन ऑफ वाय, सो इट इज वाय क्यूब डिवायडेड बाय 3. ओके, 1 to x प्लस 1 dx. सो फायनली इट इज 0 to 1 एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब बाय 3. याच्यामध्ये वायची व्हॅल्यू आपण एक्स प्लस 1 टाकणार आहे. अप्पर लिमिट काय आहे, एक्स प्लस 1. सो एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, लेट मी इरेज इट. एक्स स्क्वेअर वायची व्हॅल्यू आपण 1 टाकतोय प्लस 1/3. ओके, राईट इट इन स्क्वेअर ब्रॅकेट dx. सो इट इज इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअरने एक्स प्लस 1ला मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स जे आहेत हे माहिती पाहिजे तुम्हाला, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय असतो. ओके, सो इट इज एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 डिवायडेड बाय 3 मायनस एक्स क्यूब मायनस 1/3. ओके, मायनस एक्स क्यूब आणि प्लस एक्स क्यूब कॅन्सल होतील. हा प्लस 1/3, ओके, आणि हा मायनस 1/3 कॅन्सल होईल. ठीक आहे, dx. सो इट इज इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स स्क्वेअर, सगळ्यांना डिनॉमिनेटर 3 सेपरेट केलेलं आहे. ओके, प्लस 3x आणि प्लस 1/3 ऑलरेडी आपण मायनस 1/3 सोबत कॅन्सल केलेलं आहे. सो प्लस 3x डिवायडेड बाय 3 विल गिव्ह यू प्लस x. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू x वी आर इंटिग्रेटिंग. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 2x स्क्वेअर होईल प्लस एक्स क्यूब बाय 3 ॲज इट इज प्लस x ॲज इट इज. ओके, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x. सो फायनली इट इज एक्स क्यूब 2x क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस एक्स रेज टू 4 डिवायडेड बाय 3 आधीचा आणि मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे 12 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 लिमिट्स 0 to 1. सो इट इज 2/3 प्लस 1/12 प्लस 1/2 minus 0. Everything will be 0 since every term contains x. Okay,
सो डिनॉमिनेटर 12 करून घ्यायला लागेल. सो 3ला 12मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय करायचं. तुमच्याकडे कॅल्सी आहे, सो तुम्ही कॅल्सीमध्ये हे रेशोज टाकून त्यांची सम घेऊ शकता. ओके, सो 8/12 प्लस 1/12 प्लस 6/12. So it is 15. 8 plus 1 is 9 plus 6 is 15. So 15/12. Okay, so it is equal to 5/4. Okay, so 5/4 is the answer. ठीक आहे. तर असे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला रिजनवरून लिमिट्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि मग तुम्हाला त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं, इव्हॅल्युएट करायचं इंटिग्रल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.